हो. तर ज्यावेळेस मी धंद्यात उतरलो या चहाच्या ह्याच्यात, त्या टायमाला एक पार्टनरमध्ये केलं आम्ही, आणि त्या टायमाला अनुभव नव्हता मला. एक अनुभव झाल्याच्या नंतर मी माझा स्वतःचा ब्रँड तयार करण्याच्या प्रयत्नात आता आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये एक माझ्या नावाने, राजा राणीच्या नावाने एक माझा स्वतःचा ब्रँड म्हणून चालू केलाय. त्याला सध्याला तर चांगला रिस्पॉन्स मिळतोय. आपण सुरुवातीला पहिल्या दिवशी चहा ऑफकोर्स फ्रीमध्ये, म्हणजे 1 रुपयाला चहा ठेवलाय. 1 रुपयाला चहा ठेवायचं कारण म्हणजे प्रत्येक कस्टमरला आपली टेस्ट कळावी म्हणून 1 रुपयाला चहा ठेवलाय. मार्केट ओढण्याच्या हिशोबाने नाही, आपली टेस्ट तो कस्टमरपर्यंत पोहोचावी म्हणून 1 रुपयाला चहा ठेवलाय. तुम्ही बघताय आजूबाजूला सध्याला कस्टमरची गर्दी, त्या हिशोबाने आपण पाहतोय कस्टमरचा रिस्पॉन्स आपल्या ब्रँडला किंवा आपल्या चहाला त्या हिशोबाने भेटतोय. तर पाहिल्यावरच कळतंय. आपला ॲड्रेस आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये, औरंगपुरा नागेश्वरवाडी, नागेश्वर मंदिराच्या समोर. हा, ही पहिली म्हणजे आपल्याला ब्रँड तयार करायच्या त्या हिशोबानेच आपण टेस्ट देऊ लागलोय. अगोदर आपण फ्रँचायझी दुसऱ्याची चालवत होतो, त्याच्यानंतर काही कारणास्तव ते बंद करून आपण आपलं स्वतःच्या ब्रँडच्या हेतूने आपण हे चालू केलं. चहाची क्वालिटी बद्दल मला सांगायची गरज नाही, ते स्वतः कस्टमर सांगतात आपल्याला. आणि चहाची क्वालिटी कस्टमर पर्यंत पोहोचावी म्हणूनच आपण ऑफर ठेवली. चहा सध्याला तर आपण चहाचाच ब्रँड केलाय. त्याच्यात वाढत आलं तर इथं एमपीएससीचे विद्यार्थी आहेत. कॉफीची पण आपली एक सेपरेट स्पेशल आहे. एमपीएससीचे विद्यार्थी असल्यामुळे आपण नाश्त्याचं पण ठेवलंय. हा, जर आपल्याकडे चांगल्या क्वालिटीचा नाश्ता देता येईल त्या हिशोबानेच आपण ठेवलाय. टायमिंग वगैरे सकाळी 6 ते 11 पर्यंत सर. हो हो. चहा प्रेमींना मी एवढं सांगेन, आपल्याला लहानपणी सांगण्यात येत आहे की चहा शरीरासाठी वाईट असतो, पण चहा शरीरासाठी वाईट नसून एक जसं कोणत्याही विद्यार्थ्यांना म्हणा किंवा कोणत्याही व्यक्तींना म्हणा, ती जी आवड राहते ती शरीरासाठी घातक नसते. ती एक आपली आवड राहते. आपुलकी वाढवण्यासाठी, मित्रपणा, एक संबंध ठेवण्यासाठी हा चहाचा एक पॉइंट आहे. माझं पूर्ण नाव प्रदीप शेषराव राठोड. आपलं शॉपचा ॲड्रेस आहे छत्रपती संभाजीनगर, औरंगपुरा, नागेश्वरवाडी, नागेश्वर मंदिराच्या एक्झॅक्टली समोर. नक्की सर, नक्की नक्की. त्याच हिशोबाने आपण हे चालू केलं, त्याच हेतूने आपण चालू केलं.